मी शिवसेनेत पण होतात पहिल्यापासूनच, मात्र त्यावेळेस राज ठाकरे देखील तेव्हा सोबत होते, उद्धव ठाकरे देखील होते आणि बाळासाहेबांबरोबर खरं तर तुम्ही काम सुरू केलं होतं. काय नेमकं आता खरं तर मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा एकत्र येतात? नाही, मुळामध्ये हा मराठीचा मुद्दा असं मी मानायला तयार नाही. राज ठाकरेंसाठी ठीक आहे, पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असतानाच पहिलीपासून हिंदी व्हावी हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला होता. त्यांचे उपनेते आहेत कदम आमचे, त्यांचं पत्रच आमच्या देवाभाऊनी वाचून दाखवलं आणि त्यांनी जी आर काढण्याच्या आधी एकनाथ शिंदेंनी त्यांना वर्षातून घालून टाकलं. मग मराठीचा मुद्दा उद्धव ठाकरेंसाठी कसा म्हणता येईल? नाही म्हणता येणार, कारण त्यांनी ऑलरेडी पहिलीपासून हिंदी स्वीकारच होतं ना. आणि म्हणून माझी विनंती आहे की दोन भाव मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतात असं म्हणणं चुकीचं आहे. मला असं वाटतं, माझं स्वतःचं मत असं आहे की आता उद्धव ठाकरेंचं राजकारण जवळजवळ सगळं संपलेलं आहे. 63 आमदारांना 20 आमदार देऊन बसलेत. आता उद्याच्या 2 वर्षात आणखी त्यातलं किती राहतील ते परमेश्वराला माहिती, देवाला माहिती. जे पाल मेल्यानंतर जी शेपटी वळवळते तसं आता शेपटी वळवळते फक्त त्यांची. आणि जसा राक्षसाचा जीव हा पोपटामध्ये असतो तसा उद्धव ठाकरेचा जीव हा मुंबई महानगरपालिकेत आहे. नाही, मुंबई महानगरपालिकेमध्ये जीव आहे, कारण की तुम्ही देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये बोलतो ना होता. मी बोलतो. आणि म्हणून आता महागास हातातनं गेलंच. मग 55-60 हजार कोटीचं बजेट असली मुंबई महानगरपालिका, 25 वर्ष त्याच्यावरती सापासाका बेटोळं घालून उद्धव ठाकरे बसला होता. मग आता राज ठाकरेंना पुन्हा घेऊन पुन्हा त्याच्यावर बसता येईल का आपल्याला? असा केवळीवाना प्रयत्न हा उद्धव ठाकरेचा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.